शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणून एकमेव पवार साहेब या देशामधले कृषी मंत्री झाले. तर दुसऱ्या नेत्याचं नाव सांगा बरं मला. कृषी मंत्री म्हणून दुसऱ्या नेत्याचं नाव सांगा बरं. 71,000 कोटीची कर्जमाफी, शेतीला फळबागाला अनुदान, मल्चिंग आत्राय अनुदान, पॅक हाऊसला अनुदान, त्या कॅरेटला अनुदान, कोल्ड स्टोरेजला अनुदान, मार्केटिंगला अनुदान. या शेतीमध्ये एवढ्या व्यवस्था केल्या. आणि रोजगार हमी योजना आता अनानी जी मांडणी केली शेताच्या रस्त्याची, ते MREGS मध्ये आपल्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये त्याचा आराखडा करायचा आहे आणि त्याची मंजुरी तालुक्यालाच आहे, पंचायत समितीला. आणि ते गावातले रस्ते आपणच करून घ्यायचे, आराखडा करायचा. किती रस्ते कुठून कुठल्या शेताला जायचे, त्याचा अंतर किती आहे त्याचा एस्टिमेट करायचा आहे आणि पंचायत समितीचाच मंजुरी करायची आहे. आणि ते शेताचा प्रश्न आपण सोडून घ्यायचा. पांढर रस्ते म्हणून ती योजना आली. मग पवार साहेबांनी काय निर्णय केला त्यांचा आदर्श घेऊन 27व्या वर्षी आमदार झाले ना. आमदार झाल्यावर लग्न झालं. लग्न झाल्यावर त्यांनी ठरवलं एकच आपत्ती, मुलगी हो का मुलगा हो. एकच आपत्त्याचा निर्णय का केला हो. स्वार्थी नेता असला तर 2-4 पोरं झाले पाहिजे. एक खानदेशात पाठवूत, एक कोकणात पाठवूत, एक विदर्भात पाठवूत, एक मराठवाड्यात पाठवूत. नेतेगिरी करायची नाही. एकच मुलगी, एका मुलीवर थांबायचं. मुलगा आणि मुलगी समान आहे. ज्या महामानवाने आपल्याला समानतेचा संदेश दिला ना, तेच पवार साहेबांनी निर्णय घेतला. आणि या सगळ्या शिव फुले शाहू महाराजांनी आरक्षण 1902 ला दिलं.